नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले शेती ज्ञान सागर या यूट्यूब चॅनल स्वागत आहे. आम्ही चिसगव्हाण या गावातील शेतकरी संजय बाबूलाल पाटील यांच्या शेतात आलेलो आहे शेती दिन साजरा करण्यासाठी. त्या निमित्ताने आपले कृषी सहाय्यक प्रशांत दगा वाघ हे आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. जे वाण आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी यांनी संशोधित केलेलं वाण आहे. जर आपल्या स्थानिक भाषेत सांगायचं झालं की हे जे वाण आहे शाळूसारखं वाण आहे, तर रब्बी हंगामासाठी हे वाण जनरली आपण म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी हंगामासाठी त्या वाणाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण प्रात्यक्षिके त्या ठिकाणी घेतोय. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर ही जी ज्वारी आहे तर ही अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर कणिक वगैरे जर पाहिलं आपण ज्वारीचं त्याची झोप वगैरे तर अतिशय चांगली आहे. त्याच्यानंतर कणसातील दाणांची जी संख्या आहे ती सुद्धा अतिशय चांगली आहे. म्हणजे भविष्यात त्यांना उत्पन्न आमच्या अंदाजानुसार शेतकरीने स्वतःहून सांगतात की 17 ते 18 क्विंटलपर्यंत येईल बुवा. आणि जर तुम्ही या ज्वारीचा शाळूचा बाजारभाव जर ज्वारीपेक्षा हिला निश्चितच बाजारभाव सुद्धा जास्त मिळेल. आणि विशेष म्हणजे ही उंच वाढणारी व्हरायटी आहे, तर याच्यापासून चारासुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. आणि हा जो चारा आहे हा खायला गुळचट आणि याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे जनावरंसुद्धा हा चारा अतिशय चवीने खातील. आणि त्याचबरोबर ज्या काही दुधाळ जनावरं असतील त्यांच्यासुद्धा दुधामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांनी ह्या वाणाचा आपल्या रब्बी हंगामासाठी जास्तीत जास्त वापर करावा असं आव्हान मी मंडळ कृषी अधिकारी मेहुंबारा यांच्या वतीने, तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करतो. आता एक नवीनच आपल्याकडे ॲग्रिस्टॅक योजना सुरू झालेली आहे. तर त्या ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये आपला जो शेतकऱ्यांचा जसं आता प्रत्येकाला आधार कार्ड शासनाने दिलं होतं, तसं प्रत्येक शेतकऱ्याला शासन एक आता शेतकरी आयडेंटिटी कार्ड देणार. म्हणजे तुम्ही शेतकरी एक बुवा असं याचा प्रूफ म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचा जो 7/12 आहे तो 7/12 तुम्हाला तुमच्या मोबाईलला लिंक करायचा आहे, आधारला लिंक करायचा आहे. तर जे शेतकरी राहिले असतील तर त्या सर्व शेतकऱ्यांनी तो जो ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत या फार्मर ID रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यासाठी तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जा किंवा चाळीसगावला जा किंवा तुमच्या गावात इथं CSC सेंटर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण सर्वांनी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर ID रजिस्ट्रेशन करून घ्यावं. याच्यामुळे काय होईल, भविष्यात शासनाच्या ज्या पण योजना असतील म्हणजे PM किसान योजना असेल जी 2000 रुपये आपल्याला मिळतात केंद्र सरकारचे, त्याचबरोबर आपल्याला राज्य सरकारकडून सुद्धा 2000 रुपये मिळत आहे. म्हणजे असे आपल्याला 4000 रुपये मिळतात. असे एकूण आपण वर्षामध्ये 3 हप्ते म्हणजे 12,000 रुपये ते मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला काही कृषीविषयक लोन काढायचं असेल ॲग्रिकल्चर लोन तर त्या संदर्भात सुद्धा ते राहील. किंवा आपल्या ज्या शासनाच्या जे पण काही अनुदान येते म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असेल, काही सानुग्रह अनुदान असेल किंवा शासनाने वेळोवेळी काही परिस्थितीनुसार अनुदान जाहीर केलं असेल किंवा भविष्यात काही तुमच्या आता ह्या सोसायटी असतील वगैरे काही जे कर्जमाफीसारखं हे असतील तर त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडेंटिटी कार्ड, जसं तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्डावर तुमचा 12 अंकी नंबर म्हणजे तुमचं ती ओळख आहे, तसं प्रत्येक शेतकऱ्याची ओळख म्हणजे काय तर तुम्हाला जो फार्मर ID रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला जो नंबर मिळणार आहे तो तुमचा प्रत्येक शेतकऱ्याची ओळख राहील. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला समजा याचा फायदा काय होईल की एखाद्या वेळेस काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 7/12ची गरज भासणार नाही. तुम्ही तो जर नुसता नंबर सांगितला तर ते नंबर टाकल्याबरोबर तुमची शेतीची पूर्ण हिस्ट्री त्याच्यामध्ये येऊन जाईल. तुम्ही कुठल्या गावाचे, तुमच्या नावावर कोणते गट आहेत, तुमचा गट क्रमांक काय, त्याचं क्षेत्र किती आहे बुवा असं. तर अतिशय चांगली योजना आहे. आणि नवीन याच्यानुसार हा नवीन कन्सेप्ट आलेला आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांचं फार्मर ID रजिस्ट्रेशन बाकी असेल तर त्यांनी जवळच्या CSC सेंटरवर जावं. फक्त त्या ठिकाणी 7/12 घेऊन जायचा, तुमचं आधार कार्ड आणि त्या आधारला लिंकअप असणारा जो मोबाईल असेल तो मोबाईल घेऊन जायचा. एवढ्या 3च गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. जर तुमच्या त्या गावामध्ये 4 तुमचे 7/12 असतील किंवा 4 ठिकाणी तुमच्या 4 जमिनी असतील त्या शिवारामध्ये तर 4ही ठिकाणचे तुमचे जे 7/12 घेऊन जायचा ते एका ठिकाणी कनेक्ट होतील आणि तुम्हाला एक फार्मर ID मिळेल. तर सर्व शेतकरी बंधूंना कृषी विभागाच्या मार्फत विनंती करण्यात येत आहे की ज्या शेतकरी बंधूंचं फार्मर ID रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत लवकरात लवकर फार्मर ID रजिस्ट्रेशन करून घ्यावं. त्याचबरोबर